बिग बॉस 17चा विजेता मुनव्वर फारुकीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे। मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लरवर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतलं। त्यामध्ये स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे। हुक्का पार्लरमध्ये अवैध सेवन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती। एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं। त्यात मुनव्वर फारुकीच्या नावाचाही समावेश आहे। आमच्या टीमला एका मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर आम्ही छापेमारी केली। तिथे सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे, अशी माहिती या छाप्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर बिग बॉस 17चा विजेता मुनव्वर फारुकी व इतर 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं। या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते। छापेमारीत 4,400 रुपये रोख आणि 13,500 रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे। सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांअंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताब्यात घेतल्याची माहिती आल्यानंतर मुनव्वर फारुकीने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे। थकलोय तरी प्रवास करतोय, असं त्याने स्टोरीमध्ये मुंबई विमानतळावरून फोटो शेअर करत लिहिलं आहे। दरम्यान मुनव्वर फारुकीने या हुक्का पार्लरमध्ये झालेल्या छापेमारीबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही।